नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत करतो। आज आपल्याला डेली न्यूज एनालिसिस मध्ये 21 जून 2024 च्या न्यूज पाहायच्या आहेत। न्यूज अत्यंत महत्त्वाच्या आहेत। 21 जून हा दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्याचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। त्यासोबतच इतर काही न्यूज आहेत ज्या न्यूज द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, इकॉनॉमिक्स टाइम्स असतील, अशा न्यूजपेपर मधून आलेल्या न्यूज आहेत। त्यासोबतच काही PIB सारख्या काही सोर्सेस असतील, त्या सोर्सेस मधून सुद्धा आपण घेतलेल्या ह्या न्यूज असतील। ओके, आज डेली करंट एनालिसिस मध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे डेली करंट एनालिसिस उपयुक्त आहे। त्यासोबतच तुम्ही MPSC UPSC चा अभ्यास करत असाल यांच्यासाठी उपयुक्त आहे। त्यासोबत कंबाईन असेल आणि इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे। आणि जे विद्यार्थी किंवा जे व्यक्ती असतील ते या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नसतील त्यांच्यासाठी सुद्धा हे करंट एनालिसिस जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, कारण डेली तुम्हाला चालू घडामोडी कळण्यासाठी हे सुद्धा आपले लेक्चर्स आहे ते अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला ठरतील। आज आपण आपलं पहिलं जे टॉपिक आहे तो बघूया। द हिंदू मध्ये ही न्यूज आलेली आहे। पहिली न्यूज आहे, ओव्हर 5000 म्यानमार रेफ्युजी टेक शेल्टर्स इन द मणिपूर नागा डिस्ट्रिक्ट। आता लक्षात घ्या काय प्रकार आहे किंवा काय झालेलं आहे। तर 5000 म्यानमार रेफ्युजीनी मणिपूर मधील एका जिल्ह्यामध्ये आश्रय घेतलेला आहे। मग का घेतलेला आहे? म्यानमार माहिती आपल्याला नॉर्थ ईस्टर्न साइड कडचा आपला पहिला जो आहे देश आहे, म्हणजे भारताची सीमा जी आहे नॉर्थ ईस्ट साइडची ती म्यानमारशी कनेक्टेड आहे। आणि साहजिकच मणिपूर हे स्टेट भारतामध्ये आहे आणि हे सुद्धा म्यानमारशी कनेक्टेड आहे। आता लक्षात घ्या, हे मणिपूर जे स्टेट आहे याच्यामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये अत्यंत अशांतता राहिलेली आहे। कारण काय आहे? थोडक्यात मणिपूर विषयी आपण पाहूयात। कारण काय आहे? तर मणिपूरमध्ये मेजर वेगवेगळ्या कम्युनिटी आहेत आणि या कम्युनिटीमध्ये आपापसामध्ये तंटे किंवा भांडण जे आहेत ते लागलेले आहेत। मग विषय काय आहे? तर लक्षात घ्या, मणिपूरमध्ये मेजॉरिटी मैतई, नागा आणि कुकी या मेजर कम्युनिटी आहेत आणि इतर ज्या ट्राइब्स आहेत त्या इतर आणखीन कम्युनिटी आहेत, ट्रायबल कम्युनिटी आहेत। आता मैतई, नागा, कुकीमध्ये फाईट कशाबद्दल आहे किंवा यांचा भांडण कशाबद्दल आहे? तर मैतईची डिमांड आहे की आम्हाला ST स्टेटस द्या आणि नागा, कुकी जे ऑलरेडी ST स्टेटसमध्ये आहे त्यांना ST असं संबोधलं जातं किंवा त्यांना स्टेटस दिलेलं आहे, त्यांचा ह्या गोष्टीला विरोध आहे। तर याची पार्श्वभूमी समजण्यासाठी आपल्याला ह्या मणिपूरचा मॅप पाहावा लागेल, मणिपूरचं जिओग्राफिकल लोकेशन पाहावं लागेल। आता नेमकं काय आहे ते बघूयात। ही न्यूज कळाली असेल तोपर्यंत आपण हे बघूयात की 5000 म्यानमार रेफ्युजी मणिपूरमध्ये वास्तव्यास आलेले आहेत। ओके, हे आपण तुर्तास मणिपूर बघूयात आणि याच्याकडे येऊयात। ओके, भारतामध्ये जर बघितलं नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये हा जो तुम्हाला येलो कलरचा भाग दिसतो हा मणिपूरचा आहे। आणखीन पुढे गेलं तर मणिपूर आपल्याला हा जो भाग आहे हा मणिपूरचा दिसतो आणि मणिपूरच्या पूर्वेला जर बघितलं आपण तर हा मोठा जो देश आहे तो म्यानमार आहे। ओके, आणखीन बघितलं आहे तर आपण मणिपूरला जे आहे मणिपूर, मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांना आपण असं म्हणूयात की हा मिझोरम आहे, मणिपूर आहे, नागालँड आहे आणि 3 राज्यांना, ओके, मिझोरम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या 3 स्टेट्सला जे आहे ते म्यानमारची बॉर्डर कनेक्टेड आहे। लक्षात येतं, मिझोरम, मणिपूर आणि AP याला म्यानमारची बॉर्डर कनेक्ट आहे। टोटल किती बॉर्डर आहे? तर 1643 किलोमीटर बॉर्डर जी आहे ती याला कनेक्टेड आहे। लक्षात घ्या, नागालँडला ही बॉर्डर कनेक्टेड नाही। परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशांना म्यानमारची बॉर्डर कनेक्ट आहे। तर याचं आन्सर रॉंग आहे, कारण नागालँडला जे आहे ते बॉर्डर कनेक्ट नाही। टोटल बॉर्डर किती आहे? 1643 किलोमीटरची ही जी सीमा आहे ती कनेक्टेड आहे। मग तुमचा प्रश्न पडला असेल, सर हे म्यानमार मधून मणिपूरमध्ये का आलेले आहेत निर्वासित? लक्षात घ्या, ही जी बॉर्डर आहे ही पोरस बॉर्डर आहे, म्हणजे इथं कुठलीही कुंपण घातलेलं नाही। इथून जे शरणार्थी किंवा इथून जे व्यक्ती आहेत त्या प्रदेशामध्ये येऊ शकतात, जाऊ शकतात। तर नुकतंच अमित शहांचं स्टेटमेंट आलेलं आहे। स्टेटमेंट याबद्दल आहे की ही जी बॉर्डर आहे म्हणजे 1643 किलोमीटरची जी सीमा आहे इथे कुंपण घातलं जाईल आणि याचं काम जे आहे ते चालू सुद्धा झालेलं आहे, या कुंपण घालण्याचं एवढ्या मोठ्या बॉर्डर वरती। ओके,
मग सर म्यानमारमधून निर्वासित मणिपूरमध्ये का आले? नेमकं म्यानमारमध्ये काय चालू आहे तर लक्षात घ्या, म्यानमारमध्ये हे अंतर्गत कलह चालू आहे. म्हणजे म्यानमारमध्ये मिलिटरीचं शासन आहे आणि तिथल्या लोकांना, तिथे जुंता असं म्हणतात लोकांना, या लोकांमध्ये आणि तिथल्या शासनामध्ये म्हणजे मिलिटरीच्या शासनामध्ये नेहमी तिथं कलह किंवा भांडण होत असतात. कुठे? म्यानमारमध्ये. मग हे म्यानमार जी लोक आहेत ते शरणार्थी म्हणून भारतामधल्या ह्या प्रदेशामध्ये येत असतात. आता मणिपूरचं बघायला गेलं तर आपण मणिपूरचं पाहत होतो. ओके, मणिपूरमध्ये जर हा मॅप जो आहे तो मणिपूरचा दिसतो. मणिपूर स्टेट भारतामधलं एक नॉर्थ ईस्ट मधलं स्टेट आहे, त्याला 7 सिस्टर असं म्हणतो. नॉर्थ ईस्ट मध्ये जे स्टेट आहेत, ओके, या स्टेटला 7 सिस्टर असं म्हटलं जातं. आणि हा जो प्रदेश आहे हा इम्फाळचा प्रदेश आहे आणि मणिपूर मधला हा इम्फाळ मणिपूरची कॅपिटल आहे आणि हा प्रदेश आहे तो प्लेन आहे. ओके, आणि हा जो बाजूचा मणिपूरचा जो बाजूचा प्रदेश दिसतोय तुम्हाला, तिथे माउंटेन्स किंवा डोंगर किंवा हिमालयाच्या रेंजेस आलेल्या आहेत. हा डोंगराळ प्रदेश आहे आणि मधला जो आहे ते डोंगरामधला प्लेन आहे. आता परत इथे जिओग्राफी आपण लक्षात घेतली. आता आणखी लक्षात घ्या, हा जो इम्फाळचा प्रदेश आहे तिथं मैतेई ही कम्युनिटी राहते की जी एसटीची डिमांड करत आहे. नागा कुकी जे ट्राईब्स आहेत ते इतर ह्या बाजूच्या लोकेशनला राहतात, म्हणजे या पहाडांमध्ये राहतात. टोटल मैतेईची पॉप्युलेशन ही 53% आहे. उरलेली नागा कुकी आणि इतर ट्राईबची पॉप्युलेशन आहे. मैतेई जे आहेत इकॉनॉमी दृष्ट्या सक्षम आहेत. कुठे? या मणिपूरमध्ये. आणि त्यासोबतच हे जे मैतेई आहेत यांची जी लँड राहतात ती फक्त 10% लँडवरती हे ह्या मणिपूरच्या राहतात. 53% मैतेई राहतात आणि उरलेल्या लँडवरती जे आहे ते नागा कुकी आणि इतर ट्राईब राहतात. मग यांचं असं म्हणणं आहे की मैतेईंचं आमची एवढीच लँड आहे, याच्यावरती आणखीन नागा कुकी येऊन इथे अतिक्रमण करत आहेत, आम्हाला एवढीच लँड आहे, आणखी ती सुद्धा आणखीन सिंक्रोनाइज होत आहे. यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ही जी ह्यांची लँड आहे ती विकत घेऊ शकत नाही, कारण हे ट्राईब्स आहेत आणि आम्ही ट्राईब्समध्ये येत नाहीत. एक आपल्याकडे कायदा आहे, कायद्यानुसार त्या आपण एखादा व्यक्ती जो ट्राईब नाही तो ट्रायबलची लँड आहे ते घेऊ शकत नाही, पण ट्राईब जे आहे ते इतर लँड जे आहे ते घेऊ शकतात. ओके, हाच कायदा इथे इम्प्लिमेंट झालेला आहे आणि इथे आहे. याच्यामुळे ही महत्वाचं एक यांचं रिझन आहे. या रिझनमुळे जे आहे यांच्यामध्ये कलह होत आहेत. ओके, यांचा कलहाचा इतिहास जो आहे तो अनेक शतकांपासून सुद्धा आपण इथे पाहू शकतो. कुठल्या? नागा कुकी आणि मैतेई जे आहेत त्यांचा. हे आहे मणिपूर स्टेट आपण बघितलेलं आहे. तर मोस्टली ह्या म्यानमारमधून त्याला बर्मा असं म्हणतात, जुनं नाव आहे त्याचं बर्मा आहे. बर्मामधून जे आहे किमजोंग हा जो डिस्ट्रिक्ट आहे, या डिस्ट्रिक्टमध्ये 5000 शरणार्थी जे आहेत ते म्यानमारमधून आलेले आहेत. मग शरणार्थी आले आहेत तर काय होतं? मणिपूरचा थोडक्यात इतिहास बघितलेला आहे आपण. मणिपूरमध्ये नेमकं जिओग्राफिकल तिथे लोकेशन कसे आहेत, जे पॉप्युलेशन कसं डिवाइड झालेलं आहे नागा कुकी आणि मैतेईचं, तिथला इश्यू सुद्धा आपण बघितलं तर खूप महत्त्वाचा. मणिपूर आत्ता आपण धगधगत होतं ह्या मागच्या आत्ता जो कायदा आहे अस्फा असं म्हणतो, अप्सा असं म्हणतो, AFSPA हा जो कायदा आहे तो मणिपूरमध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे. या अगोदर सुद्धा अनेक वर्ष हा कायदा मणिपूरमध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे. कायदा कशासाठी आहे तर कायदा ही शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जो आहे हा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत इम्प्लिमेंट करण्यात येतो, किंवा हा जो रूल आहे तिथे इम्प्लिमेंट करण्यात येतो. आणि त्या ज्या परिसरामध्ये किंवा ज्या लोकेशनवरती जिओग्राफिकल एरियावरती हा जो रूल इम्प्लिमेंट केला असेल तिथे काय होतं तर तिथे डायरेक्टली सेंट्रल आणि तिथे मिलिटरीचं जे शासन आहे ते चालतं. म्हणजे जे मिलिटरीचे पर्सनल्स आहेत ते कोणालाही न विचारता त्यांची झाडते म्हणजे त्यांना चेक करू शकतात किंवा घर त्यांचं चेक करू शकतात, कोणालाही तिथं शूट करू शकतात. त्यांना संशय आला एखाद्या व्यक्तीवरती त्याला शूट करू शकतात आणि त्या अगेन्स्ट त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही, कोर्ट मार्शल सारखी. अशा प्रकारे या कायद्यामध्ये अत्यंत स्वातंत्र्य जे आहे या मिलिटरी पर्सनल्स आहेत त्यांना दिलेलं असतं. या अगोदर सुद्धा आपण बघायला गेलं तर या मणिपूरमध्ये हा कायदा अस्तित्वात होता. म्हणजे जेव्हा इरोम शर्मिलांनी अनेक वर्ष फास्ट उपोषण करून इथे गव्हर्नमेंटला भाग पाडला हा कायदा उठवण्यासाठी, आणि काही वर्षामध्येच हा कायदा उठवल्याच्या नंतर परत मणिपूरमध्ये जे आहे इन्सर्जन्सी म्हणजे थोडक्यात भांडण जे आहे ते चालू झालेलं आहे आणि अशांतता तिथे चालू झालेली आहे. मेनली लक्षात घ्या, मैतेई ही कम्युनिटी आहे आणि नागा आणि कुकी हे ट्राईब्स आहेत.
ओके, याला इतिहास सुद्धा आहे आणि यासोबतच याला म्यानमारसारखे देश असतील किंवा चायनासारखे देश असेल याचा सुद्धा इथे आपल्याला पाठिंबा दिलेला या नागा कुकी जे ट्राईब्स आहेत त्यांना आढळतो. म्हणजे तिथे काय म्हणतात, कुकी ड्रग लॉर्ड्स असं म्हणतात. म्हणजे ह्या टेकड्यांमध्ये हे जे कुकी लोक आहेत हे कुकी काय करतात तर तिथे ओपियम ची शेती करतात, म्हणजे ड्रग्सची शेती करतात आणि हे इल्लीगल शेती करून ही जी आहे भारताच्या इतर भागामध्ये ह्या प्रदेशामध्ये आणि किंवा इतर देशामध्ये याची तस्करी करत असतात. ओके, हा सुद्धा इथे महत्त्वाचा इश्यू आहे. मला वाटतं थोडक्यात तुम्हाला हा इश्यू कळालेला असेल. आपण बघितलेलं आहे की 1643 किलोमीटर लांबीची सीमा आहे आणि म्यानमारमधून जे शरणार्थी मणिपूरमध्ये आलेले आहेत सुमारे 5400 लोकांनी मणिपूरच्या कमजोंग जिल्ह्यातील आश्रय घेतलेला आहे. ओके, आणि ही जी आहे हे जे शरणार्थी आहे ते तात्पुरत्या वस्त्या केलेल्या आहेत, तिथे राहत आहेत. मग गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की शरणार्थी हे काही दिवस तिथे राहतील आणि जेव्हा म्यानमारमध्ये शांतता नांदेल तेव्हा ते परत त्यांच्या म्यानमारमध्ये जातील. पण लक्षात घ्या, शरणार्थी जे आहेत आत्तापर्यंतचा इतिहास आहे की शरणार्थी येतात पण खूप वेळेला काय होतं की शरणार्थी त्याच लोकेशनमध्ये किंवा त्याच जागी जे आहे तिथं स्थानिक होतात. मग याच्यामुळे काय होतं, जे स्थानिक लोक आहेत ऑलरेडी मणिपूरमध्ये एवढा मोठा हिंसाचार झालेला आहे, मणिपूरमध्ये अशांततेचा इतिहास आहे आणि परत यामध्ये शरणार्थींची जर भर पडली तर नक्कीच इथे जे आहे इथल्या परिस्थितीवरती, इथल्या जिओग्राफिकल एन्व्हायरमेंटवरती किंवा इथल्या जे पॉलिटिकल वातावरण आहे त्याच्यावरती नक्कीच परिणाम पडल्याशिवाय किंवा फरक पडल्याशिवाय ते राहणार नाही. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा शरणार्थी येतात तेव्हा सर्वात महत्त्वाचं जे महत्त्वाचे रिसोर्स असतात म्हणजे बेसिक गरजा ज्या असतात त्या बेसिक गरजांवरती जे आहेत इथे याचा प्रभाव पडतो. यासोबतच सिक्युरिटीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो. आपण जर अगोदर मणिपूरमध्ये बघितलेलं आहे, हे ऑलरेडी जर बघितलेलं आहे मणिपूरमध्ये, तर इथे अशांतता आहे आणि त्याच्यामध्ये परत शरणार्थी जर आले तर कशी परिस्थिती होईल हे सुद्धा इथे नमूद करणं महत्त्वाचं ठरेल. आता नागाबहुल जिल्हा आहे तो कुठला, तर त्यांनी जो आश्रय घेतलेला आहे कमजोंग हा डिस्ट्रिक्ट आहे तो, आणि नागाबहुल आहे अनधिकृत स्थलांतरितांच्या मुद्द्याने राज्यातील आदिवासी कुकी जे आहेत, कुकी झो लोक आहेत, बहुसंख्य मैत्री समुदाय यांच्यात सुरू असलेल्या वांशिक संघर्षाला आणखीन एक परिणाम इथे या निर्वासितांच्या संख्येमुळे जोडले जाण्याची शक्यता आहे. यासोबतच मणिपूरच्या लोकसंख्येमध्ये 34 अनुसूचित जमातींचा लोकांचा समावेश आहे. ओके, ऑलरेडी 34 अनुसूचित जमाती आहे, त्यामध्ये आणखीन हे लोक येऊन तिथे शरणार्थी राहिलेले आहेत. हे तिथल्या लॉ अँड व्यवस्थेसाठी जे आहे, लॉ अँड सिक्युरिटीसाठी अत्यंत घातक आहे असं म्हणता येईल. त्यासोबतच कमजोंग जिल्ह्याची पूर्व सीमा आपल्याला पाहिलेली आहे की म्यानमारला लागून आहे आणि इथली पोरस बॉर्डर असल्यामुळे सहसा इथे डायरेक्टली लोक इथे येऊ शकतात. आणि ज्यात आपण बघितलेलं आहे की ज्या थैबल आणि कांगपोकपी जिल्हे आहेत, या कांगपोकपी जिल्ह्यामधूनच जे आहे अगोदरचा जो मणिपूरमधला संघर्ष जो आहे त्या संघर्षाची सुरुवात जी आहे ते इथूनच झालेली होती. यासोबतच अनुक्रमे मैतेई आणि कुकी झोस यांचे त्या प्रदेशामध्ये वर्चस्व आहे आणि म्यानमारमधील 2021च्या लष्करी बंडानंतर अनेक लोक जे आहेत मिझोरम आणि मणिपूरमध्ये स्थलांतरित झालेले आहेत. लक्षात घ्या, म्यानमारमधून फक्त मणिपूरमध्ये नाही तर इतर स्टेटमध्ये सुद्धा इथून लोक आलेले आहेत. यासोबत लोकांची अशी डिमांड आहे की आसाम रायफल्स जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे जो मणिपूर आणि जो आपलं नॉर्थ ईस्टर्न स्टेट आणि म्यानमारच्या दरम्यान जे आहे तो रक्षण करतो सीमांचं, जो आसाम रायफल्स आहे ते सीमेवर तैनात आहेत. आणि हे सुद्धा आसाम रायफल्सचे जे त्यांची जी स्ट्रॅटर्जी आहे ते सुद्धा कुठेतरी कारणीभूत ठरत आहेत, हे सुद्धा ह्यातल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हे आसाम रायफल्स आहे तिथून हटवण्यात यावेत. ओके, यासोबतच आपण बघितलेलं आहे की हे मणिपूर जे आहे अत्यंत सेन्सिटिव्ह स्टेट सध्या आपण झालेलं बघतोय आणि ह्या निर्वासितांच्या संख्येमुळे परत इथे आणखीन प्रॉब्लेम किंवा आणखीन समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. म्हणून इथे ज्या गव्हर्नमेंटनी, स्टेट गव्हर्नमेंटनी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनी इथे वेळीच स्टेप्स घेणे आवश्यक आहे किंवा वेळीच इथे वेगवेगळे जे रूल्स इम्प्लिमेंट करणे असतील किंवा वेगवेगळे प्रिकॉशन्स घेणे असतील हे नक्कीच घ्यायला हवेत आणि हे मणिपूरच्या आणि देशाच्या शांततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण जी पहिली न्यूज आहे आपली
म्यानमारचे निर्वासित जे मणिपूरमध्ये आलेले आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याचा फायदा तर काही होणार नाही, पण त्याचा जो दुष्परिणाम आहे तो कशा पद्धतीने भारतावर होईल आणि विशेष करून मणिपूर मधल्या तिथल्या रिसोर्सवरती ताण येईल आणि तिथल्या जनतेवरती याचा कसा दुष्परिणाम होईल आपण बघितलेला आहे. यानंतर आपली जी सेकंड आणि महत्त्वाची इंटरेस्टिंग न्यूज आहे ती 21 जूनची. 21 जून म्हणजे काय? 21 जून म्हणजे योगा इंटरनॅशनल डे. ह्या इंटरनॅशनल योगा दिवस जो आहे तो ह्या वर्षीचा 10वा योगा इंटरनॅशनल दिवस आहे. पंतप्रधानांनी काश्मीरमधल्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे ह्या वर्षी जो आहे तो हा योगाचा कार्यक्रम जो आहे तो केलेला आहे. हा जो योगा आहे आंतरराष्ट्रीय योगा दिन. योगा बघितलं तर भारतामध्ये एन्शियंट म्हणजे मागच्या खूप अनेक शतकांपासून जो आहे तो योगाला भारतामध्ये मान्यता आहे आणि योगा जे आहे ते अनेक आपल्या पूर्वजांपासून योगा जो आहे तो भारतामध्ये महत्त्वाचा आहे. आणि भारत जो आहे तो इंटरनॅशनली योगाचा जो प्रमुख देश आहे तो बनण्याचा इथं प्रयत्न करत आहे. म्हणजे भारत काय करत आहे तर हा योगा दिवस आहे, योगा दिवसाच्या निमित्ताने योगाला जगभर स्प्रेड करण्याचा भारताचा मानस आहे. मग हे योगा केल्याने काय होतं, योगा कशासाठी महत्त्वाचा आहे, यासोबतच योगा दिन जो आहे, योगा दिवस आहे याचं महत्त्व काय आहे ते बघूयात आणि हा कसा तयार झाला हे सुद्धा आपण बघूयात. 2014 पासून भारतात दरवर्षी 21 जून म्हणजे जगभरामध्ये हा योगा दिवस जो आहे तो पाळला जातोय. हा योगा दिवस आहे नरेंद्र मोदी हा योगा दिवस आहे. हा योगा दिवसाचा जो प्रस्ताव आहे तो UNच्या असेंब्लीमध्ये जनरल असेंब्लीमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि हा प्रस्ताव 2014 साली जनरल असेंब्लीने UNच्या मान्य करून जो आहे तो हा प्रस्ताव मान्य करून 177 देशांची त्याला अनुमती 177 देशांनी दिली होती आणि ही अनुमती मिळाल्याच्या नंतर हा जगभरामध्ये इंटरनॅशनल योगा डे म्हणून जो आहे तो साजरा करण्यात येत आहे. ओके, हा आंतरराष्ट्रीय योग दिन 2014 पासून बघितलेला आहे आपण. 21 जून रोजी साजरा करण्यात येतो. योग म्हणजे काय? योग त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि जागतिक स्तरावरती कल्याणाला चालना हे योग देत आहे. PM मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या भाषणात योग दिनाची कल्पना इथे मांडलेली होती, आपण बघितलेलं आहे. यासोबतच इंटरनॅशनल योगा डे 21 जूनला आहे आणि हा जो आहे तो न्यूयॉर्क, पॅरिस, बीजिंग, नवी दिल्लीसह जगभरातील शहरांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तो 2015 साली साजरा करण्यात आला. यासोबतच या दिवसासाठी 21 जून हा दिवस का निवडलेला आहे? कारण ही 21 जून ही तारीख निवडण्यात आलेली आहे कारण हा दिवस जो आहे तो सर्वात मोठा दिवस असतो, कारण उत्तर गोलार्धामधील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे जो विविध संस्कृतीमध्ये आध्यात्मिक महत्त्वाचं एक प्रतीक जो आहे त्याला समजलं जातं. यासोबतच हिंदू पौराणिक कथांमध्ये किंवा हिंदू पुराणांमध्ये हा दिवस दक्षिणायनामध्ये संक्रमण दर्शवतो आणि प्रथम योगी शिव यांच्याशी संबंधित आहे ज्याने मानवतेला योग शिकवण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे भगवान शिव पासून हा दिवस जो आहे तो प्रेरित आहे. त्यांनी असं म्हणतात की मानवतेला जे आहे ते योग शिकवण्याची सुरुवात केलेली आहे आणि भारत जो आहे तो योगामध्ये धर्मगुरू म्हणून प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारताच्या पुढाकाराने जे आहे ते पहिला इंटरनॅशनल योगा डे 21 जून 2015 साली जो आहे तो साजरा करण्यामध्ये आला होता. ओके, योगा दिवसाबद्दल महत्त्वाचा आज आहे कारण आज 21 जून आहे आणि या योगा डे बद्दल आपण चांगली माहिती जी आहे ती इथे बघितलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहे आणि तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणून सुद्धा ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर एक महत्त्वाची न्यूज आहे, US सौदी ॲग्रीमेंट फ्रॉम फर्स्ट बम टू एम्ब्रेस. आता US सौदी ॲग्रीमेंट काय झालेलं आहे, कशाबद्दल झालेलं आहे? The proposed strategic alliance agreement may have been forced by the Washington fear losing Riyadh. आता स्ट्रॅटेजिक अलायन्स ॲग्रीमेंट हे अमेरिकेने सौदी सोबत केलेलं आहे. आता लक्षात घ्या, अमेरिका आणि सौदी जो मिडल ईस्ट देश आहे त्याच्यामध्ये सौदी जो आहे तो आपल्याला तिथला प्रमुख देश समजतो. त्यासोबतच इराण आणि सौदीमध्ये नेहमी एकमेकांशी काय स्पर्धा चालू असते की या मिडल ईस्टमध्ये प्रमुख देश कुठला आहे. आणि US सौदी ॲग्रीमेंट
स्ट्रॅटर्जिक अलायन्स ॲग्रीमेंट हे जे बायडन आहेत आणि हे जे सौदीचे प्रिन्स आहेत सलमान यांच्यामध्ये जे स्ट्रॅटर्जिक ॲग्रीमेंट झालेलं आहे. आता याला पार्श्वभूमी बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं इथे भारताचा रोल तुम्हाला दिसून येतो. कारण G20 जी भारतामध्ये झाली होती, या G20मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आहे ते सौदीचे प्रिन्स आहेत सलमान आणि हे बायडन आहे यांच्यामध्ये समिट घडवून आणली होती. मग यांच्यामध्ये अगोदरपासून समिट नव्हती का? नेमकं प्रकरण काय होतं तर लक्षात घ्या. आपण बघूयात की काय झालेलं आहे. मागच्या 8 दशकांपासून या सौदी आणि USA मध्ये रिलेशन्स आहेत, पण या रिलेशन्समध्ये अनेक चढ उतार आलेत. ओके, अनेक वेळा हे रिलेशन्स खालीवरती गेलेलं आहे. पण जेव्हा बायडनचं गव्हर्नमेंट आलं किंवा जेव्हा बायडन गव्हर्नमेंट येणार होते तेव्हा एक प्रकरण झालं होतं. हे प्रकरण जे होतं ते होतं जमाल खशोगीचं. हे जे आहे ते जमाल खशोगी तुम्हाला दिसत आहेत. मग प्रकरण काय आहे लक्षात घ्या. जमाल खशोगी हा जो आहे तो हा लेख लिहिणारा म्हणजे आपण म्हणतो की पत्रकार होता कुठला सौदीमधला. आणि सौदीमध्ये तो अनेक सौदीच्या विरोधामध्ये लिहायला लागला किंवा सौदीमध्ये ज्या लॅक्युना आहे किंवा राजाचं जे प्रस्थापित वर्चस्व आहे त्याच्या विरोधामध्ये तो लिहायला लागला. त्याच्यामुळे सौदीच्या प्रिन्सने त्याला देशाबाहेर हाकलून दिलं. तो झाला अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेमध्ये तिथला सिटिझनशिप मिळवली आणि तिथं स्थायिक झाला. त्यानंतर अमेरिकेमधील जो वॉशिंग्टन पोस्ट आहे त्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठमोठे एडिटोरियल्स जे येतात तो सुद्धा हा जमाल खशोगी जो आहे तो लिहायला लागला आणि अमेरिकेच्या जनतेमध्ये तो पॉप्युलर झाला. आणि तो लिहायला लागला सौदीच्या अगेन्स्ट, म्हणजे प्रत्येक आर्टिकल त्याचं कशाबद्दल होतं तर सौदीच्या विरोधात तो लिहायला लागला. म्हणजे सौदीमध्ये राजेशाही तो कशा अत्याचार करते, सौदीमध्ये जनतेवर कसा अत्याचार होतो, मानवी मूल्यांचे मुस्कटदाबी दाबी कशा प्रकारे होते, अशा सर्व गोष्टी तो अमेरिकेतील वृत्तपत्रामध्ये लिहित असे. मग काय झालेलं आहे की सौदीने याला आक्षेप घेतला की याला जो आहे तो आमच्या स्वाधीन करा. अमेरिकेने याला नकार दिला. अमेरिकेने सांगितलं की हा आमचा नागरिक आहे आणि आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन करू शकत नाही. पण एके दिवशी तिथल्याच हा जो आहे जमाल खशोगी तो काय गेला सौदीच्या एम्बसीमध्ये गेला आणि तिथून तो कधीच बाहेर आला नाही. मग असं म्हणतात की जेव्हा तो सौदीच्या एम्बसीमध्ये गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याची हत्या करण्यात आली आणि त्याचे तुकडे करून बॅगमध्ये बाहेर आणण्यात आले. म्हणजे अशा प्रकारे सौदीने जो आहे त्याचा काटा काढलेला आहे. अमेरिकेमध्ये फेमस होता तो ऑलरेडी. म्हणून काय झालं तिथल्या जनतेने तो कुठं गायब झाला, कारण त्याचे नंतर सर्च वगैरे करण्यात आल्याच्या नंतर तो त्या एम्बसीमध्ये गेलेला दिसलेला आहे. इस्रायलमध्ये गेला होता. इस्रायलमध्ये नाही, कुठल्या तरी देशाच्या US जवळपासच मे बी हे आठवत नाही मला. हा एम्बसीमध्ये गेलेला दिसला आणि त्याच्यानंतर तो बाहेर कधीच आला नाही. मग इथे लोकांनी काय केले, कॅन्डल मार्च चालू केले, कारण हा जनतेमध्ये जो आहे तो फेमस होता. जनतेमध्ये तो एक महत्त्वाचा एडिटोरियल लिहिणारा एक पत्रकार म्हणून तिथे उदयास आला होता. आणि यामुळे काय झालेलं आहे तर तिथील जनतेचा प्रक्षोभ जो आहे तो झालेला आहे. म्हणजे याची हत्या कोणी केली त्याला शिक्षा, जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. खशोगीचं कुठे गेलं, कुठं गायब झाला हे कळालं पाहिजे. म्हणून तिथल्या जनतेने काय केलेलं आहे, वेगवेगळे मार्च काढण्यासाठी चालू केलं किंवा वेगवेगळ्या आपण जसं म्हणतो विरोध करायला त्यांच्याप्रमाणे चालू केलं. मग इथे चालू होतं ट्रम्प जे होते. ट्रम्पचे आता जसं बायडनचं लास्ट एंडिंगचा काळ चालू आहे आणि नव्याने निवडणूक होणार आहे, तशीच ट्रम्पचा तो काळ चालू होता आणि नव्याने निवडणूक होणार होती. मग बायडन यांना जे आहे त्यांच्या ट्रम्पच्या प्रतिस्पर्धी पक्षातर्फे उतरवण्यात आलं निवडणुकीमध्ये. मग यांनी अमेरिकेच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की मी या खशोगीचे जे मारेकरी आहेत त्यांना सर्वांसमोर आणून त्यांना सर्वात मोठी जी आहे ती शिक्षा देईल. आणि या खशोगीचे अप्रत्यक्ष मारेकरी आपण किंवा प्रत्यक्ष मारेकरी कोण होतं तर सौदीनी प्रमोट केलेले जे होते, कारण सौदीच्या अगेन्स्ट लिहित होता. आणि बायडन यांनी तसं केल्यामुळे बायडन आल्याच्या नंतर सत्तेवर बायडन आणि सौदीचं जे रिलेशन्स आहे ह्या एका गोष्टीमुळे जे आहे ते थोडक्यात बिनसलेलं आहे. आणि लक्षात घ्या, अमेरिकेसाठी मिडल ईस्टमध्ये सौदी हा खूप महत्त्वपूर्ण देश आहे. कारण अमेरिकेला मिडल ईस्टमध्ये जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर एका देशाला सोबत घेतल्याशिवाय इथे कुठेही अमेरिका तिथे वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाही. मग स्ट्रॅटर्जिकली सौदी हा अमेरिकेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पण बायडननी सौदीच्या अगेन्स्ट
एक बाजू घेतल्यामुळे काय झालेलं आहे, सौदीचं आणि अमेरिकेचं रिलेशन्स खूप आत्तापर्यंतच्या लोएस्ट पॉईंटला गेलं होतं. मग इथे आपण बघितलेलं आहे की G20 मध्ये काय झालेलं आहे, पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने अमेरिका आणि या सौदीमध्ये एक भेट घडवून आणण्यात आली होती. या अगोदर सुद्धा बायडन प्रशासनाने प्रयत्न केले होते सौदीशी एक मिलाप करण्याचे, परंतु एका अशाच जसं ही जी एका समिट दरम्यान जेव्हा यांनी हात पुढे केला होता बायडननी कोणासाठी, ह्या प्रिन्ससाठी हात मिळवण्यासाठी, या अगोदर एका समिट दरम्यान, तर या प्रिन्सने त्यांना असं पंच दाखवला होता, म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला टक्कर द्यायला तयार आहेत. म्हणजे इथपर्यंत सौदीचे आणि अमेरिकेचे रिलेशन्स ताणले गेले होते. पण याच्यामध्ये एक स्नेह प्रस्थापित करण्याचं काम मोदींनी केलेलं होतं आणि याच्यामुळे ही जी पिक्चर आहे तो जगभरामध्ये अत्यंत एक महत्त्वाचा एक पिक्चर म्हणून तो नावाजला गेलेला होता, किंवा ही जी मुवमेंट आहे ही मुवमेंट जगभरामध्ये ही नावाजली गेलेली होती. म्हणजे मोदीच्या पुढाकाराने ह्या दोन देशांमध्ये समिट घडून आणलेली होती. आणि याची आता पुढची स्टेप बघायला आपल्याला मिळत आहे की जे हे प्रिन्स आहेत आणि बायडन आहेत यांच्यामध्ये काय झालेलं, स्ट्रॅटेजिक अलायन्स ॲग्रीमेंट जे आहे ते झालेलं आहे. ओके, आता नेमकं आपण बघूयात की बातम्यांमध्ये काय आहे. आपण थोडक्यात त्याचं पार्श्वभूमी बघितलेली आहे. बातम्यामध्ये काय आहे, रियाध आणि वॉशिंग्टन यांच्या नातेसंबंधातील एका नवीन आणि वर्धित टप्प्याच्या जवळ येत आहे. ओके, म्हणजे त्याला तात्पुरते नाव त्यांनी काय दिलेलं आहे की हे जवळजवळ देश येत आहेत आणि यांच्या रिलेशन्सला, यांच्या अलाइनमेंटला स्ट्रॅटेजिक अलायन्स ॲग्रीमेंट असं तात्पुरतं नाव त्यांनी दिलेलं आहे. असं म्हटलं गेलेलं आहे की सामंजस्याकडे हे वाटचाल करत आहेत दोन देश, म्हणजे ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंट झालेलं आहे किंवा एक सामंजस्यपणा आलेला आहे. आणि हे जे आहे ते US सौदी संबंध जे आहे ते इम्प्रूव्हमेंट करण्यास हे नक्की सामंजस्य आहे ते मदत करेल. यासोबतच याचं उद्दिष्ट काय आहे ॲग्रीमेंटचं, तर या कराराचे उद्दिष्ट MBSच्या देशांतर्गत आणि प्रादेशिक महत्त्वाच्या व्हाईट हाऊसच्या अध्यक्ष बायडेनच्या निवडणूक मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण राजनैतिक यश मिळवण्याबद्दल, म्हणजे थोडक्यात असं म्हटलेलं आहे की हे जे बायडनची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा हे यांचं जे स्टँड आहे ते सुद्धा कुठेतरी यांना मदत करेल. यासोबतच जे स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट आहे, स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे त्यांचं, त्याचे घटक कुठले आहेत, द्विपक्षीय घटक आहेत. म्हणजे सध्याच्या युतीला US जापान कराराप्रमाणेच धोरणात्मक संरक्षण करारात रूपांतरित करणे अपेक्षित आहे आणि शांततापूर्ण हेतूंसाठी F-35 जे लढाऊ विमाने आहेत आणि आण्विक तंत्रज्ञानासारखे प्रगत लष्करी समर्थन समाविष्ट याच्यामध्ये अपेक्षित आहे. यासोबतच प्रादेशिक घटक सुद्धा काही महत्त्वाचे आहेत. या प्रादेशिक घटक म्हणजे कसे, कारण सौदी जे आहे ऑब्वियस आपण जर मिडल ईस्ट बघितलेलं आहे तर सर्व मुस्लिम देश आहेत आणि याच्यामध्ये इस्रायल फक्त हा एक ज्यू देश आहे. डायरेक्टली इस्रायलला पाठिंबा जो आहे तो अमेरिकेचा खूप स्ट्रॉंग पाठिंबा आहे आणि सौदी किंवा इतर मुस्लिम देश आहेत ते पॅलेस्टिनला पाठिंबा देताना आपल्याला दिसत असतात. मग इथे अमेरिकेचं असं म्हणणं आहे की सौदीने जे आहे ते इस्रायलला पाठिंबा दिला पाहिजे. ओके, म्हणजे इथे सुद्धा एक प्रादेशिक घटकामध्ये सौदीचं महत्त्व जे आहे ते सौदीने जे आहे ते अमेरिका किंवा इस्रायलकडून राहिलं पाहिजे. यासोबतच जागतिक घटक सुद्धा इथे महत्त्वाचे आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा असेल आणि आर्थिक उपक्रमांवरील सहकार्याचा अमेरिका आणि सौदीमध्ये समावेश आहे. हे बघितलेलं आहे त्यांच्यामधील रिलेशन्स, त्यांच्यामध्ये कशा पद्धतीचे संबंध इस्टॅब्लिश होत आहे. आता हेच भारतासाठी हे रिलेशन्स का महत्त्वाचं आहे, कारण इथे बघूयात की भारताचा दृष्टिकोन काय आहे, महत्त्वपूर्ण भागीदार. आता त्यांचं जरी रिलेशन अलायन्स होत असेल तर याच्यामध्ये एक उदयोन्मुख राष्ट्र म्हणून भारताने याच्या अलायन्सवरती किंवा यांच्या स्ट्रॅटर्जीची पार्टनरशिप होत आहे याच्यामध्ये एक बारीक लक्ष ठेवणं महत्त्वपूर्ण ठरेल. यासोबतच एक स्थिरता वाढवण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. भारताचा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे म्हणजे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, ह्या इकॉनॉमिक कॉरिडॉर सुद्धा हा मिडल ईस्टमधून जातो आणि भारतीय व्यापाराच्या दृष्टीने यांच्या रिलेशनवरती लक्ष ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण भारताचे अर्थसंबंध जे आहेत ते मिडल ईस्टमध्ये गुंतलेले आहेत. यासोबतच स्वातंत्र्याचं धोरण आहे. भारताने US सोबत जे आहे, सौदी सोबत जे आहे ते संबंधातील घडामोडींपासून स्वतंत्रपणे ॲक्ट वेस्ट जी पॉलिसी आहे त्याच्यावर सुद्धा आणखीन काम केलं पाहिजे किंवा त्याच्यावर सुद्धा आणखीन लक्ष दिलं पाहिजे. हे आपण इथे भारताचं स्टँड आहे किंवा भारताचा दृष्टिकोन मांडू शकतो. आता आपल्याला नंतर वैशिष्ट्य बघायचं. आपण ही न्यूज कशाप्रमाणे बघतो लक्षात घ्या. ही न्यूज जी आहे ती आपलं आन्सर रायटिंग जसं आहे UPSCमध्ये असेल, MPSCची 2025ची एक्झाम आहे, मेन्स याच्यामध्ये आन्सर रायटिंग करायचं आणि कुठले मुद्दे याच्यामध्ये येऊ शकतील
त्या अनुषंगाने ही न्यूज घेत आहोत आपण. याच्यामध्ये लक्षात घ्या, आता वैशिष्ट्यामध्ये आपल्याला बघायचं आहे तर निष्कर्षामध्ये बघायचं आहे तर US आणि सौदी अरेबिया यांच्यातील संभाव्य धोरणात्मक युती करार जे आहे, स्ट्रॅटेजिक अलायन्स ॲग्रीमेंट जे आहे, ते आंतरराष्ट्रीय संबंध महत्त्वपूर्ण, म्हणजे याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते. आणि ही भूविकासित जी त्यांची एक चळवळ आहे किंवा भूराजकीय म्हणून भूराजकीय गतिशीलता आणि परस्पर एक त्यांचे रिलेशन आहे ते अधोरेखित करते. यासोबतच हा जो करार आहे तो प्रादेशिक स्थैर्य आणि प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेचा समतोल साधून अधिक व्यवहारात्मक आणि व्यावहारिक भागीदारी मजबूत करू हा शकतो. यासोबतच हा एक खोलवर जो बसलेला अविश्वास आहे त्या दोन्ही राष्ट्रांमध्ये, हा अविश्वास कुठेतरी कमी करून या दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करू शकतो आणि यांच्यामध्ये इकॉनॉमिक, आर्थिक असतील, आणखीन राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी याची मदत होऊ शकते या अलायन्सची. ओके, अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की खूप महत्त्वाची न्यूज आहे ही. 2 ते 3 न्यूज आपण आज कव्हर केलेल्या आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने ह्या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या अशा न्यूज आहेत. मला वाटतं की मणिपूरचा सुद्धा तुम्हाला इश्यू जो आहे तो पूर्णपणे कळालेला असेल. त्यासोबतच हा US चा इश्यू आहे, US सौदीचा, तो सुद्धा तुम्हाला कळण्यास पूर्णपणे याची मदत झाली असेल. हे जे आपलं जी सिरीज आहे ती नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासोबतच जी म्हणजे एक इतर सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होत असतील याच्यामध्ये सुद्धा याच्यामधून फॅक्च्युअल प्रश्न जे आहेत तुम्हाला येऊ शकतात. त्यासोबतच MPSC आणि UPSC मध्ये तुम्ही मेन्समध्ये सुद्धा ही सिरीज तुम्हाला कामाला येणार आहे. ओके, आज आपण 21 जूनचे जे करंट ॲनालिसिस होतं ते पाहिलेलं आहे. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.